स्वामी समर्थ. तर आज दुपारीच व्हिडिओ चालू केला आहे. दुपारचे 1:30 वाजले आहेत आता आणि मला घरी यावं लागलं आहे अचानकच. तर का तर मला आहे ना बिलकुल बरं नाही वाटत आहे. आज 2-4 दिवस झाले मला बरं नाही, पण आज काय जमानच झालं होतं म्हणून आता दवाखान्यातून पण आले आणि आता घरी चालले. चालायचं तर लय कंटाळा आलाय, दम लागतोय कारण 2-4 दिवस अन्न पण गेलं नाही मला. आता मी एवढं वारं सुटलंय, हे वारं सुद्धा नाकात गेलं तरी त्रास होतोय. एवढं सर्दीने त्याने जाम झालंय मला. दुखत असलं का माणसाला काही सुचत पण नाही, काहीच नाही. केलाय माहित नाही, पण जे बी झालंय ते खूप चांगला झालाय. रस्ता एकदम भारी वाटतं. आता संध्याकाळी आलं तर भीती पण नाही वाटत. तर आता घरी जाते, गोळ्या वगैरे खाते आणि पाणी पण येणार आहे आज आमच्या इथं पाणी येतं 10-15 दिवसातून, 8 दिवस 10 दिवस. ते पण लवकर चालू केलं, मोटर लावून जर चालू केलं तरच पाणी येतं, नाही तर बिना पाण्याचंच बसावं लागतं. तर दोन्ही पण कामं होतील. थंडी पण वाजते, स्वेटर घातलंय, ओढणी पण बांधली होती, आत्ता काढली, ऊन आहे पडलंय म्हणून, नाहीतर खूप जास्त थंडी वाजते. ताप पी आली. चालत होते, आता आले घरी, काहीतरी खाते आणि झोपते. परत पाणी पण यायचंय, पाणी पण भरावं लागेल. तर खाते आता काहीतरी, छान खारी खाते, नाहीतर दुसरं भाजी चपाती खाते आणि मग पाणी आल्यावर परत बोलते मी. आजारी असतो ना तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते आपल्या घरच्यांची. तर तेच ज्यावेळेस आपल्यासोबत नसतात ना त्यावेळेस खूप त्रास होतो. माझे लेकरं पण मामाच्या गावाला गेले, ते एक तर असतंच पण एक गेलंय, तर मी तर एकटीच आहे. त्यामुळं दुःख आणखीनच जास्त होते, आजार पण आणखीनच जास्त वाटतंय. तर असो, दुखत असलं तरी सगळं काम तर करावंच लागत आहे. असं कोणतंच काम नाही की ते मला करावं नाही लागत. कामाला जावं लागतंय, सगळ्या जबाबदाऱ्या पण पार पाडाव्याच लागतात. आयुष्यात कोणत्या एखाद्या व्यक्तीची कमी जर असली ना तर आयुष्यात म्हणजे जिवंत असून मरण आल्यासारखं वाटतंय. तर माझ्या आयुष्यात तसंच आहे. मला पहिल्यापासूनच जसं लग्न झालंय तसं सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वतःच पार पाडते. कारण आयुष्यात माझा जोडीदार माझ्यासोबत नाही आहे, त्यामुळं मला खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं, खूप साऱ्या लोकांना तोंड द्यावं लागतं, खूप साऱ्या लोकांचे टोमणे पण ऐकावं लागतात. आणि तुम्ही समजू शकता की कोणकोणत्या गोष्टींना मला सामोरं जावं लागत असेल. तर त्यातून पण माझा खडतर प्रवास चालूच आहे. मी ना डगमगते, ना घाबरते, ना काही करते. मी आजारी असले तरी कामाला जाते, मी त्यातून पण मार्ग शोधून काढते. चला सो आता गोळ्या घेते, जरा वेळ बसते, कपडे ते पण धुवायचे आहेत. मला दिवा लावला होता, एवढाच दिवा आहे, पण सकाळी 9 वाजता जाताना लावला होता, आणखीन पण दिवा विझला नाही. देवाची पण लीला अगाध असते. पहा आणखीन पण दिव्यात तेल आहे. कडे गेलते, गोळ्या खाते आता, बघते बरं वाटतंय का नाही. गोळ्या तर खावंच लागणार आता, गोळ्या खाऊन कामावरते म्हणजे ताकद येईल. आले घरी आता, उन्हाला बसले मस्तपैकी. आता पाणी उस्तर पाण्याची वाट बघत उन्हालाच बसणार आहे मी. मस्त असं दारात ऊन पडलंय आणि बसले मी. थंडी वाजते, जर्किन घातलंय तरी पण आता बसते पाणी येईपर्यंत. पाणी येणार आहे आता, पाण्याची वाट बघत बसले आणि इथं भेळ पण खायला घेतली. तर मस्तपैकी ऊन पडलंय आणि खाते आता भेळ. तुम्ही पण या भेळ खायला. कधी येतंय पाणी काय माहिती, पण वाट तर बघत बसले मी पाण्याची. आता आलंय पण इथं पंख्याला लागून सगळा पाईप कापला होता, बळच लावलाय आता तो. आता बघते पाणी होतंय का नाही. तर तरी पाणी चालू झालंय, चिकट टेप लावलाय मी तिथं. मी आलं आणि लाईट गेली. आमचं तर बॅड लक आहे, किती भरतंय काय माहिती. अर्धी टाकी पण नाही आली, अर्धी म्हणजे 5-10 मिनटं पण पाणी नाही पडलं. बघू अजून वरची टाकी पण बाकी आहे. झाली आता 6 वाजले संध्याकाळचे. तर आता तब्येत जरा बरी वाटते, चहा पाणी झालंय. देवाला दिवा अगरबत्ती लावली आणि दिवस पण मावळायला गेलाय.
तर असा दिवस गेला माझा. त्या पाण्याचा पाईप फुटला, खूप जास्त हाल झाले, पण कसं तरी जुगाड केलं आणि सध्यापुरतं तर पाणी घेतलं भरून. तर असा होता माझा आजचा दिवस. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. धन्यवाद.